Hello, dear students. I welcome you all here in this online lecture series where we are discussing about the syllabus of paper number 9, drama and theatre. As on today, we will be talking about the second text from this paper, The Vultures by विजय तेंडुलकर. नाटकाला सुरुवात करण्यापूर्वी आपण थोडक्यात विजय तेंडुलकरांचा परिचय जाणून घेऊया आणि मग नाटकाबद्दल बोलूया. Vijay Tendulkar is considered as one of the greatest playwrights in our time. He was not only a playwright but a movie and television writer, literary essayist, political journalist, and social commentator. This man was born on 6th January 1928 in then Bombay, and he has 50 publications on his credit. Several of his books have become Marathi theatre classics, and many of his plays are derived inspiration from the real life incidents. The notable works of Vijay Tendulkar: Silence the Court is in Session, Sakaram Binder, Kamla, Gashuram Kotwal, माणूस नावाचे भेट, गिधाडे, मी जिंकलो मी हारलो. बहुतांशी नाटकं विजय तेंडुलकरांनी मराठीमध्ये लिहिलेली आहेत. त्याचं मागाहून इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन झालेलं आहे. त्याच्यानंतर विजय तेंडुलकरांच्या या भरीव कामगिरीबद्दल त्यांना अनेक प्रकारचे या ठिकाणी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. अशा या विजय तेंडुलकरांचा या ठिकाणी मृत्यू 19 मे 2008 साली पुणे येथे झालेला आहे. Now we will be talking about Vultures. This play was published in 1971. As earlier I have told you that this play was also written in Marathi with the title Gidhade, but later on it was translated in English by Priya Adarkar. This play is a ruthless dissection of human nature, of violence, selfishness, and sensuality. It exposes the middle class milieu of decadence and degeneration. The characters: Papa Hari Pitale, Sakharam Pitale, Hari Pitale's brother; Ramakant, in short Ramya, Hari Pitale's eldest son; Umakant, in short Umaya, Hari Pitale's second son; Rajninath, Hari Pitale's youngest and illegitimate son; Manik, his daughter; Rama, Ramakant's wife; and Jagannath, he is the gardener. Now the first act, actually the play is divided into two parts, the first act and the second act, and in both the acts there are several scenes. From the first act we will be talking about first 3 scenes. खरं तर या ॲक्टमध्ये एकूण 7 सीन्स आहेत. त्यापैकी सुरुवातीच्या 3 सीन्स आपण इथे पाहणार आहोत. या नाटकाची रंगभूमीची व्यवस्था ही अशा पद्धतीची आहे. Actually there are 3 sections of the stage. The main section is the interior part of the house. The second section is of the old garage located at very near to the house, and the third and the last section is of the passageway between the house and the garage. या 3 सीनची स्टोरी अशा पद्धतीची आहे. पहिल्या सीनमध्ये जेव्हा या ठिकाणी नाटकाला सुरुवात होते तेव्हा रजनीनाथ जो त्या ओल्ड गॅरेजमध्ये राहतो आहे तो आपल्या काव्यात्मक भाषेमध्ये रमाबद्दलची स्टोरी या ठिकाणी आपल्याला सांगतो आहे. रजनीनाथ हा स्वभावाने या ठिकाणी फार चांगला
आणि सद्गुणी मुलगा आहे. शिवाय त्याचा छंद म्हणजे काव्यलेखन करण्याचा आहे. आणि आपल्या काव्यामध्ये त्याने रमा नावाच्या त्याच्या मोठ्या वहिनीची स्टोरी कथा त्याने या ठिकाणी येथे मांडलेली आहे. त्यानंतर जेव्हा या ठिकाणी दुसऱ्या सीनला सुरुवात होते तेव्हा रमा नावाची ही व्यक्ती जी आहे म्हणजे रजनीनाथची वहिनी आणि रमाकांतची पत्नी जी 40शीच्या घरामध्ये असलेली आहे ती रंगभूमीवरती एंट्री करते. वेळ सकाळची आहे आणि सकाळच्या वेळी या ठिकाणी तुळशी वृंदावनला म्हणजे दारामध्ये असलेल्या तुळशी वृंदावनला प्रार्थना करण्यासाठी म्हणून रमा आलेली आहे. जेव्हा ती प्रार्थना करत असते तेव्हाच या ठिकाणी वरच्या खोलीतनं 2 मजली या ठिकाणी घर असल्या कारणाने वरच्या खोलीतनं या ठिकाणी रमाकांत हा जगन्नाथला या ठिकाणी किकिंग करतानाचा आवाज येतो आणि त्याने किक केलेला आहे म्हणजे लात मारलेली आहे, लात घातलेली आहे. आणि हे ऐकून या ठिकाणी रमाचं प्रेइंग हे डिस्टर्ब होतं. तेवढ्यात पप्पा नावाचा एक 60 वर्षाचा गृहस्थ हा रंगभूमीवरती एंटर करतो. वेळ सकाळचीच आहे. तो झोपेतून उठून फ्रेश होऊन आलेला आहे. तेव्हा त्याच्या ब्रेकफास्टची या ठिकाणी तयारी रमाने केलेली आहे आणि ती त्याला सर्व करते. पप्पा नंतर रमाकांत हाही या ठिकाणी रंगभूमीवरती एंटर करतो. खरं तर त्याच्या हातामध्ये सिगारेट आहे. तो सिगारेट ओढत बाहेर आलेला आहे आणि जेव्हा रमाकांत आणि पप्पामध्ये या ठिकाणी डिस्कशन सुरू होतं तेव्हा फोन वाजू लागतो आणि तो फोन एका बँकेतनं आलेला आहे आणि त्या फोनमध्ये असं सांगितलं जात आहे की रमाकांतने बँकेमध्ये दिलेला चेक बाउन्स झालाय आणि त्याला तो या ठिकाणी चेक वटवण्यासाठी जो म्हणजे जी अमाऊंट भरायची आहे ती भरावी लागणार आहे. त्याबद्दल या ठिकाणी रमाकांत हा ॲश्युरन्स देतो बँकर्सना आणि त्यानंतर या ठिकाणी माणिक नावाची जी काही हरिपिदळेंची मुलगी आहे 30-32 वर्षाची तीही या ठिकाणी सिगारेट ओढत बाहेर आलेली आहे. ती सुद्धा आधुनिक चालीरीतीने अतिशय आधुनिक झालेली मुलगी आहे. स्वतःला ती अपडेट ठेवणारी मुलगी आहे आणि मग तिने आधुनिक ज्या काही चालीरीती आहेत रीतिरिवाज आहेत त्या रीतिरिवाज ती फॉलो करते आणि म्हणून तिच्या हातामध्ये सिगारेट दिसती आहे आणि एखाद्या मुलासारखा तिचा वावर आहे. तेव्हा सकाळी लवकर तिला या ठिकाणी बाहेर जायचं असल्या कारणाने आंघोळीसाठी म्हणून ती बाथरूममध्ये निघून जाते आणि त्यानंतर उमाकांतची एंट्री होते. उमाकांत हा दुसरा मुलगा आहे हरिपितळेंचा. तोही या ठिकाणी एकूण फारच आधुनिक आहे आणि त्यालाही या ठिकाणी घाई आहे. त्यालाही बाहेर जायचं आहे. एक मीटिंग आहे. ती मीटिंग अटेंड करण्यासाठी त्याला जायचं असतं. त्याला आंघोळीसाठी बाथरूमला जायचं असतं परंतु बाथरूम माणिकनं ब्लॉक केल्या कारणाने त्याची कोंडी होते आणि मग हे जेव्हा त्याला समजतं की माणिक गेलेली आहे तेव्हा तो तिला कर्स करतो. एवढ्या सकाळी उठून ती कुठे जाणार आहे. सध्या माणिकचं बाहेर एका व्यक्तीसोबत या ठिकाणी प्रेम प्रकरण सुरू आहे आणि त्या प्रेम प्रकरणाबद्दल या ठिकाणी उमाकांत आणि रमाकांत आता माणिकला शिव्या घालता आहेत. ॲक्च्युली कर्सिंग करता आहेत. मला इथे सांगायला आवडेल की हे नाटक सुरुवातीला जेव्हा रंगभूमीवरती आलं होतं तेव्हा विजय तेंडुलकरांना लोकांनी दूषण दिलं होतं कारण हे नाटक बॅन करण्याच्या लायकीचं आहे. सेन्सर बोर्डाने सुद्धा बऱ्याच वेळेला या ठिकाणी या नाटकाला रंगभूमीवरती आणण्यापासून परावृत्त केलं होतं, रोखलं होतं कारण या नाटकामध्ये बहुतांश वेळेला या ठिकाणी वल्गॅरिटी आणि एक अब्युजिव्ह काइंड ऑफ लँग्वेजचा वापर झालेला आहे. त्यामुळे हे नाटक थोडंसं वल्गर, थोडंसं ऑब्सीन अशा प्रकारचं आपल्याला पाहायला मिळतं. तेव्हा ते दोघेही या ठिकाणी या माणिकला ते कर्सिंग करता आहेत. त्याशिवाय ते
वडिलांना सुद्धा या ठिकाणी कर्ज करता आहेत. त्याचं कारण असं आहे की वडिलांनी त्यांच्यासाठी काहीच केलं नाही असा त्यांचा आरोप आहे. तेव्हा हा दुसरा सीन या ठिकाणी इथे संपतोय. तिसऱ्या सीनला जेव्हा सुरुवात होते तेव्हा आता वेळ ही रात्रीची आणि सगाराम नावाचा हरिपितळेचा भाऊ हा आता घरी आलेला दिसतोय. परंतु तो येथे घरामध्ये तिथे असलेल्या सोफ्यावरती या ठिकाणी निश्चित पडलेला आहे, कॉप्स सारखा, एखाद्या शवासारखा. त्याचं कारण असं आहे की रमाकांत, उमाकांत आणि हरिपितळे यांनी सखारामला भरपूर या ठिकाणी पाजलेली आहे, दारू पाजलेली आहे आणि त्यामुळे तो त्या दारूच्या नशेमध्ये सोफ्यावरती या ठिकाणी झोपून गेलेला आहे. आणि त्याच्या बाजूला बसून हे तिघे भावंड, आय मीन टू से दॅट रमाकांत, उमाकांत आणि पप्पा हे तिघेजण या ठिकाणी दारू पित आहेत, एन्जॉयमेंट करत आहेत. थोड्याच वेळानंतर या ठिकाणी माणिकही त्यांना जॉईन होते आणि या चौघांमध्ये जे संभाषण होतं त्यातनं एक गोष्ट स्पष्ट होते की पप्पाने, हरिपितळेने सखारामला या ठिकाणी फार वर्षापूर्वी जेव्हा दोघेजण पार्टनरशिपमध्ये या ठिकाणी कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय करत होते त्या व्यवसायामध्ये या ठिकाणी हरिपितळेने सखारामला फसवलेलं आहे. आणि आज सखाराम त्याच्या वाट्याचा जो हिस्सा आहे किंवा आय मीन टू से दॅट त्याच्या वाट्याची जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी मागण्यासाठी म्हणून आला होता. त्याला प्रॉपर्टी देण्याशिवाय किंवा न देता या तिघांनी भरपूर दारू पाजलेली आहे आणि त्याला गप्प केलेला आहे. तेव्हा पुढे जाऊन या ठिकाणी रमाकांत आणि उमाकांत आपल्या वडिलांकडनं पैसे मागत आहेत आणि वडील त्यांना सांगता आहेत की हरिपितळे सांगता आहेत की माझ्याकडची सगळी प्रॉपर्टी मी आता तुम्हाला देऊन झालेली आहे, माझी सगळी प्रॉपर्टी मी तुमच्या तिघांमध्ये या ठिकाणी वाटलेली आहे, आता माझ्याकडे तुम्हाला देण्यासारखं काहीही शिल्लक राहिलेलं नाही. तरीसुद्धा या तिघांना या गोष्टीची जाणीव आहे की हरिपितळेने कुठे ना कुठे पैसा हा लपवून ठेवलेला आहे. आणि म्हणून रमाकांत आणि उमाकांत यांनी आपल्या वडिलांना, पिलेल्या अवस्थेमध्ये असलेल्या वडिलांना अशा एका पेचामध्ये या ठिकाणी पकडलेला आहे जिथून हरिपितळेची सुटका होणे फार कठीण आहे. आणि असं करून त्याच्याकडे पैसा मागता आहेत आणि जेव्हा आपली सोडवणूक यातनं होणार नाही याची जेव्हा खात्री पडते तेव्हा मग नाईलाजास्तव हरिपितळेंना या ठिकाणी त्यांनी जी काही त्यांच्या जीवनातली सेविंग आहे, जो पैसा त्यांनी या ठिकाणी सेव्ह करून ठेवला होता, वाचवून ठेवला होता, तो पैसा आता या तिघांना दिल्या वाचून गत्यंतर नाही. आणि म्हणून त्यांनी आपले जे काही सिक्रेट बँक बॅलन्स आहेत ते सगळे त्यांच्याकडे सुपूर्द करतो. आणि मग त्यानंतर रमाकांत आणि उमाकांतमध्ये असं ठरतं की या पैशापैकी एक पैसा आपण माणिकला देणार नाही, कारण आपण भाऊ म्हणून या ठिकाणी दोघांचाच हक्क त्याच्यावरती आहे, बहिणीने त्यातला हिस्सा मागू नये असं त्यांचा विचार आहे. आणि मग माणिक मात्र हे ऐकायला तयार नाही आणि माणिकला असं वाटतंय की थोडा पैसा तिचाही आहे, तिचाही त्याच्यावरती हक्क आहे, पण ते तिचं न ऐकता उलट तिलाच या ठिकाणी त्रास द्यायला सुरू करतात. तर अशा पद्धतीचे हे 3 सीन्स आहेत या ॲक्टमधले. एकूणच काय तर इथे नाटकामध्ये आपल्याला अशा काही सीन्स पाहायला मिळतील जिथे कॅरेक्टर्स एकमेकाला फसवत आहेत, एकमेकांचा तिरस्कार करत आहेत, लव्ह अँड हेट रिलेशनशिपमध्ये आहेत, स्वार्थीपणाचा या ठिकाणी त्यांनी कळस गाठलेला आहे. या सगळ्या गोष्टी या ठिकाणी या नाटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. तर या फर्स्ट ॲक्टमधल्या शेवटच्या ज्या काही सीन्स आहेत त्या अशा पद्धतीच्या आहेत की रमा चौथ्या सीनमध्ये अगदी सकाळच्या वेळेला आपल्या घरातनं या ठिकाणी पदरा आड लपवून चहा रजनीनाथला नेऊन देती आहे. आता कंडिशन अशी आहे की रजनीनाथ हा हरिपितळेचा इललेजिटिमेट म्हणजे अनावरस मुलगा आहे आणि या घरातनं त्याला हाकलून लावलेला आहे. त्यात हरिपितळेच्या इस्टेटीमधनं किंवा प्रॉपर्टीमधनं
रजनीनाथला बेदखल करण्यात आलेला आहे. त्याचं कारण एकमेव असं आहे की रजनीनाथ हा हरी पितळेने ठेवलेल्या रखेलचा मुलगा आहे. रजनीनाथची आई केव्हाच वारलेली आहे आणि आता रजनीनाथ हा आपल्या वडिलांचा आधार घेऊन या ठिकाणी जगू पाहतो. पण वडिलांनी सुद्धा आता त्याला बेदखल केलेला आहे. फक्त एवढेच या ठिकाणी मेहरबानगी वडिलांनी त्याच्यावरती केलेली आहे की त्याला या घराच्या बाजूला असलेल्या गॅरेजमध्ये राहण्याची या ठिकाणी परवानगी दिलेली आहे. आणि रजनीनाथ तिथे राहतोय. तो एकटाच राहत असल्याकारणानं त्याच्या खाण्यापिण्याच्या म्हणजे अडचणी खूप आहेत आणि मग त्याची अडचण दूर करण्यासाठी म्हणून या घरातल्या लोकांच्या नजरा चुकवत रमा ही अनुकंपेपोटी रजनीनाथला चोरून काही गोष्टी या ठिकाणी देत असते. तेव्हा सकाळचा चहा, नाश्ता, दुपारी घरात कोण नसेल तर जेवण, अशा पद्धतीने या ठिकाणी ती देत आलेली आहे. आणि आजही सकाळी लवकर उठून तिने रजनीनाथसाठी चहा आणलेला आहे. त्या दोघांच्या या ठिकाणी संभाषणामधनं एक स्पष्ट होते की त्यांच्यामधला जो एकूण या ठिकाणी त्यांच्यामधलं जे नातं आहे ते केवळ या चहा देण्यापुरतं किंवा घेण्यापुरतं मर्यादित नाही, तर त्या दोघांच्या मध्ये या ठिकाणी एक प्रकारची इलिसिट लव्ह रिलेशनशिप आहे. म्हणजे बेकायदेशीर प्रेम प्रकरण आहे त्यांच्यामध्ये. म्हणजे खरं तर एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशनशिपमध्ये रमा आहे. विवाहबाह्य या ठिकाणी संबंध तिने ठेवलेले आहेत रजनीनाथ सोबत. आता हे संबंध ठेवण्याचं कारण तसंच आहे. रमाच्या लग्नाला अनेक वर्षे झालीत आणि ज्या गोष्टीची ती आतुरतेने वाट पाहती आहे ती गोष्ट तिच्या आयुष्यात अजूनपर्यंत घडली नाही. ती गोष्ट म्हणजे तिला एका नवीन पाहुण्याच्या आगमनाची या ठिकाणी आतुरता लागून राहिलेली आहे. आणि तो नवीन पाहुणा काही येऊ घालत नाही. त्यासाठी म्हणून अनेक वैद्य, अनेक डॉक्टर्स, अनेक ऋषी महाराज अशा पद्धतीने या ठिकाणी दाखवलेले आहेत, बघितलेले आहेत. प्रत्येक जे म्हणून तिला करणं गरजेचं होतं, गरजेचं वाटलं ते तिने केलेलं आहे. परंतु आज तागायत तिची कूस ही अजूनही तशीच वांज राहिलेली आहे. आय मीन टू से दॅट शी इज बॅरन, स्टील शी इज बॅरन. आणि हा सगळा या ठिकाणी तिची कूस मोकळी राहण्याचा जो काही परिणाम आहे त्याचा तो असा आहे की दोष हा रमाकांत मध्ये आहे. आणि तरी सुद्धा रमाकांत ती गोष्ट मान्य करायला तयार नाही आणि स्वतःमधला दोष लपवून पुन्हा पुन्हा आपण कसे या ठिकाणी समर्थ आहोत याचा बनाव या ठिकाणी रचण्याचा प्रयत्न रमाकांत करतोय. त्यासाठी म्हणून त्याने अनेक डॉक्टर्स या ठिकाणी गाठलेत आणि अनेक या ठिकाणी जे काही ऋषी महाराज आहेत ते गाठलेले आहेत आणि तो अजूनही तेच करतो आहे. तेव्हा या चौथ्या शीरमध्ये रमा आणि रजनीनाथ या दोघांमध्ये असलेलं हे जे काही प्रेम प्रकरण आहे ते इथे उघड होतं. रमाला तिचा म्हणून या ठिकाणी एक मुलगा, आय मीन टू से दॅट एक बाळ हवं होतं, एक मूल हवं होतं. आणि त्या मुलाच्या आतुरतेपोटीच रमाने रजनीनाथ सोबत या ठिकाणी अशा पद्धतीची एक एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशनशिप डेव्हलप केलेली आहे. आणि त्यात आणखीन एक कारण असं आहे की या घराला जर का सुखी करायचं असेल तर तिला धडपड करणं गरजेचं होतं. रमाकांतच्या तुलनेत रजनीनाथ हा केव्हाही सरस असलेला मुलगा आहे. स्वभावाने, विचाराने प्रगल्भ असलेला मुलगा आहे. त्याच्या मनामध्ये कुठल्याही पद्धतीचं पाप नाही. रमाकांत ज्या पद्धतीने या ठिकाणी एक फ्रॉड म्हणून राहतो, लोकांना फसवतो, तसा रजनीनाथ कुणाला फसवत नाही. ना त्याला दारू पिण्याचं व्यसन आहे, ना त्याला पैसा उधळण्याचं व्यसन आहे.
तर अशा अनेक गोष्टी या नाटकामध्ये या ठिकाणी विजय तेंडुलकरांनी दाखवलेल्या आहेत. त्यानंतरचा 5वा जो सीन आहे तो संध्याकाळच्या वेळेला या ठिकाणी घडतो. पुन्हा एकदा घरामध्ये पार्टी चाललेली आहे. हरी पितळे आणि तिन्ही मुलं, तिन्ही भावंड, रमाकांत, उमाकांत आणि माणिक, ते सेलिब्रेट करतात. आणि हे सेलिब्रेशन कशाचं आहे? तर सखारामला त्यांनी घरातनं हाकललेलं आहे. 1 नया रुपया न त्याच्या हातामध्ये ठेवता त्याला घरातनं हाकललेलं आहे. आणि त्यामुळे त्याचं सेलिब्रेशन आपण सखारामला कसं फसवलं, त्याला काही न देता आपण त्याला कसं घालवलं, हे या ठिकाणी त्यांना खूप भावतं आणि म्हणून त्याचं सेलिब्रेशन चाललेलं आहे. त्याच्यानंतर जी गोष्ट इथे घडते ती अशी की रमाकांत हा अनफोल्ड करतोय की आपल्या वडिलांनी सखारामला कसं फसवलं होतं त्यांच्या बिझनेसमध्ये. आणि लास्ट सीनमध्ये, 6व्या सीनमध्ये या पहिल्या ॲक्टच्या पुन्हा एकदा नाटककाराने रजनीनाथवरती फोकस केलेला आहे. रजनीनाथ हा रमाची स्टोरी या ठिकाणी तो नरेट करतो आहे. ही रमाच्या अवतीभोवती असणारी सगळी धाडे रमाला या ठिकाणी कशा पद्धतीनं बोचकारत आहेत, तिचा चावा कसा घेत आहेत, तिला ओरबडतात कसे, हे या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न या पहिल्या ॲक्टमधनं नाटककाराने केलेला आहे. तेव्हा पाहूया नेक्स्ट ॲक्टमध्ये. सेकंड ॲक्ट हा पुन्हा एकदा 5-7 जवळजवळ 7 ते 8 सीन्स आहेत याच्यामध्ये. सुरुवातीचे 4 सीन्स काय आहेत ते आपण पाहणार आहोत थोडक्यात. पहिली सीन जेव्हा सुरू होते तेव्हा या ठिकाणी पुन्हा एकदा आपण हरी पितळे यांच्या घरामध्ये आहोत आणि रमाकांत, उमाकांत आणि माणिक हे कार्ड्स खेळत आहेत, पत्ते खेळत आहेत. आणि त्या पत्त्याच्या खेळामध्ये उमाकांत हा जिंकलेला आहे आणि तो आपल्या भावाकडे आणि बहिणीकडे या ठिकाणी पैसे मागतोय. तो पत्त्याचा खेळ जिंकलाय, यामुळे या ठिकाणी स्वाभाविकपणे तो त्यांच्याकडे पैसे मागतोय. रमाकांतकडेही पैसे नाहीत आणि माणिककडेही पैसे नाही आहेत. तेव्हा रमाकांत आणि उमाकांत हे विशेषतः माणिकला छळतात, आपल्या बहिणीला छळतात पैसे देण्याच्या कारणावरून. ती म्हणते तिच्याकडे पैसे नाही आहेत. तेव्हा हे दोघेजण या ठिकाणी तिच्या पाठी धावतात, तिला हाकलून लावतात आणि त्यानंतर या ठिकाणी या दोघांच्या मध्ये एक कट रचला जातो. तो असा आहे की माणिककडनं या ठिकाणी अशी छोटी मोठी चिरीमिरी या ठिकाणी घेण्याच्या ऐवजी तिला लुटण्याचा आपण प्रयत्न करूया. आणि कसं, सध्या ती राजा होंदूर नावाच्या व्यक्तीच्या प्रेमात आहे आणि हा व्यक्ती खूप श्रीमंत आहे. आणि जर का आपण याच लव्ह अफेअरला भांडवल बनवून राजा होंदूरला जर का ब्लॅकमेल केलं तर नक्कीच या ठिकाणी आपल्याला राजा होंदूर भरपूर पैसे देऊन आपलं तोंड बंद करण्याचा प्रयत्न करेल. मग ते कसं करणार आहेत तर ते राजा होंदूरला सांगणार आहेत की त्यांची बहीण माणिक ही त्याच्यापासनं प्रेग्नंट राहिली आणि जर का ही नामुष्की त्याला या ठिकाणी ओढवून घ्यायची नसेल तर त्याने या दोघांना पैसे द्यावेत. अशा पद्धतीचं प्लॅनिंग ते रचता आहेत. आणि त्यानंतर या ठिकाणी जेव्हा आपण सेकंड सीनमध्ये येतो या ॲक्टच्या, तेव्हा पुन्हा एकदा रजनीनाथ आणि रमा या दोघांच्यावरती फोकस आहे. पुन्हा एकदा सकाळची वेळ आहे आणि पुन्हा रमा ही चहा घेऊन रजनीनाथच्या गॅरेजमध्ये आलेली आहे. रजनीनाथ हा खरं तर सकाळी आत्ताच रमा आल्यामुळे तो उठलेला आहे आणि त्याचं वरचं शरीर हे या ठिकाणी पूर्णपणे उघडं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये
दोघेही एकमेकांच्या प्रेमाची कबुली देतात आणि लव्ह मेकिंगच्या ॲक्टमध्ये ते या ठिकाणी मशगूल झालेले आहेत. त्यांचं प्रेमातलं मिलन या ठिकाणी या सीनमध्ये नाट्यकारांनी दाखवलेलं आहे सांकेतिक पद्धतीने. त्यानंतर या ठिकाणी जेव्हा सेकंड सीनची सुरुवात होते, आय मीन टू से दॅट या पुढची म्हणजे थर्ड सीन, तेव्हा हा सीन पुन्हा एकदा रात्रीच्या वेळेला घडतो आहे. इट इज द टाइम ऑफ लेट इन द नाईट अँड बोथ द ब्रदर्स रमाकांत अँड उमाकांत आर ड्रिंकिंग अँड दे आर लॅमेंटिंग ऑन द अनटाइमली डेथ ऑफ राजा होंदूर. या वेळेला या दोघा भावांना कळालेलं आहे, मगाच्याच या ठिकाणी पहिल्या सीनमध्ये या दोघा भावांनी या ठिकाणी राजा होंदूरला फसवण्यासाठीचा प्लॅन रचला होता, पण अचानक त्यांच्या लक्षात येते की राजा होंदूरचा या ठिकाणी हार्ट अटॅकने मृत्यू झालाय आणि त्यामुळे त्यांना मिळणारी जी अमाऊंट आहे ती अमाऊंट आता मिळणार नाही. त्यांना आता राजा होंदूरला फसवता येणार नाही आणि त्याच्याकडनं जे काय पैसे मिळवायचे होते ते मिळवता येणार नाही आणि त्यामुळे हे दोघे जण दुःखी झालेत. त्याचं दुःख त्यांना वाटतंय. राजा होंदूर मेल्याचं दुःख नाही, परंतु तो आपल्याला पैसे देणार होता, त्याच्याकडनं आपण पैसे उकळणार होतो, हे करता येणार नाही म्हणून त्यांना दुःख वाटतंय. आणि मग जर का असं होणार असेल तर मग म्हणजे आपल्याला जर का पैसे मिळाले नसतील तर त्याचा राग ते आता कुणावरती काढणार आहेत, तर त्या राजा होंदूरच्या माणिकच्या पोटामध्ये वाढणाऱ्या मुलावर काढणार आहेत. आणि त्यासाठी म्हणून ते माणिकच्या खोलीमध्ये गेलेले आहेत आणि तिथे माणिकच्या खोलीमध्ये म्हणजे त्याने आपल्या मनातला मानस या ठिकाणी इथे बोलून दाखवलेला आहे की रमाकांत हा माणिकच्या पोटामध्ये वाढत असलेल्या राजा होंदूरच्या मुलाला तो मारून टाकणार आहे. तो मुलगा अबॉर्ट केला जाणार आहे. तेव्हा नेक्स्ट सीनमध्ये, चौथ्या सीनमध्ये आपल्याला हे पाहायला मिळतंय की पहिल्या सीनमध्ये आय मीन टू से दॅट दुसऱ्या सीनमध्ये रजनीनाथ आणि रमामध्ये जो काही प्रकार घडला होता प्रेममिलनाचा, त्याचे आता या ठिकाणी परिणाम दिसायला लागलेले आहेत. रमा इज प्रेग्नंट बट शी इज स्केअर्ड टू नो दॅट द हाऊस हॅज बीन कॉन्स्पिकेटेड बाय द बँक. सकाळची वेळ आहे आणि रमाच्या घरामध्ये काही बँकवाले आलेले आहेत आणि ते घरातलं साहित्य उचलून घेऊन जात आहेत. या घरामधल्या ज्या ज्या गोष्टी त्यांना घेऊन जाणं शक्य आहे त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी घेऊन जात आहेत. त्याबद्दल रमाकांतला विचारती आहे. त्यावरती रमाकांत हा काहीही उत्तर देऊ शकत नाही, कारण तो दिवसेंदिवस त्याच्याकडचा पैसा आणि प्रॉपर्टी असाच हरवत चाललेला आहे. शेवटच्या काही सीन्समध्ये आपल्याला हे पाहायला मिळतंय की पाचव्या सीनमध्ये विशेषतः उमाकांत हा आता आपल्या भावाकडे त्याचा जो काही इक्वल शेअर आहे, त्याचा जो काही अतिशय रीतसर अशा पद्धतीचा जो काही वाटा आहे, भाऊ म्हणून जो वाटा आहे वडिलांच्या प्रॉपर्टीतला, तो त्याला या ठिकाणी पाहिजे आहे आणि रमाकांत तो वाटा या ठिकाणी देऊ शकत नाही. त्याचं कारण असं आहे की वडिलांच्या प्रॉपर्टीवरती रमाकांतने यापूर्वी या ठिकाणी भरपूर कर्ज काढलेलं आहे. ही प्रॉपर्टी डबली मॉर्गेज्ड झालेली आहे आणि त्यामुळे रमाकांत हा उमाकांतला या प्रॉपर्टीतला एक तुकडा सुद्धा या ठिकाणी देऊ शकत नाही. त्याच्यावरनं उमाकांत हा रागावतो. उमाकांत हा मुळातच या ठिकाणी कंजूस प्रकारचा मुलगा आहे. त्याने या घरामध्ये राहत असताना देखील 1 रुपया सुद्धा या ठिकाणी खर्चलेला नाही. तो आपल्या सगळ्या कमाईला या ठिकाणी सेविंगमध्ये टाकलेला आहे आणि हा सगळा घरखर्च जो काही करतो आहे तो रमाकांत करतोय. तशा पद्धतीचा संवाद त्या दोन भावांमध्ये होतोय. उमाकांत हा रागामध्ये या ठिकाणी रमाकांत सोबत भांडतो आहे आणि त्या रागामध्ये रमाकांतकडनं आपल्याला काहीच मिळणार नाही या रागामध्ये, आणि जर का काही मिळणार नसेल तर मग एक शेवटचा हात मारून पाहावं
आय मीन टू से दॅट माणूस एक शेवटचं हत्यार या ठिकाणी उपसतो, तशा पद्धतीनं रमाकांतसाठी म्हणून या ठिकाणी उमाकांतने एक हत्यार उपसलेलं आहे. आणि ते असं आहे, तो या भांडणामध्ये आपल्या भावाला म्हणून जातो की तुला जर का अभिमान वाटत असेल तुझी पत्नी प्रेग्नंट असल्याचा, तुला मूल होत असल्याचा, तर तो अभिमान वाटू दे. त्याचं कारण असं आहे की तू त्या मुलाचा खरा बाप नाही आहेस. तुझ्या पत्नीच्या, तुझ्या बायकोच्या उदरामध्ये वाढत असलेल्या मुलाचा बाप हा तुझा सावत्र भाऊ रजनीनाथ आहे. असं म्हणून या ठिकाणी रमाकांतच्या मनामध्ये रमाबद्दल आणि त्या नवीन जन्माला येणाऱ्या मुलाबद्दल विष पेरण्याचं काम उमाकांत करतो. त्यामुळे रमाकांतचं मन कलुषित होतं. तरी सुद्धा आपल्या पत्नीवरती असलेला त्याचा विश्वास, त्याचं प्रेम, ही गोष्ट त्याला मान्य करायला भाग पाडत नाही. पुढच्या शीटमध्ये आपण हे पाहतो आहे की जेव्हा या 2-3 भावंडांमध्ये रमाकांत, उमाकांत यांच्यामध्ये या ठिकाणी भांडण होत आहे आणि ते प्रॉपर्टीसाठी रमाकांत हा आपल्या वडिलांकडे मागणी करतो आहे. वडिलांनी काय अजून दडवून ठेवलं असेल, लपवून ठेवलं असेल तर घ्यावं या विचाराने, वडिलांना पिळण्यासाठी म्हणून, त्यांची पिळवणूक करण्यासाठी म्हणून तो जेव्हा पाठी लागलेला आहे, तेव्हा पप्पा हा रजनीनाथच्या गॅरेजकडे धावत आलेला आहे. ज्या माणसाने, ज्या हरिपितळेने रजनीनाथसाठी आत्तापर्यंत काहीही केलेलं नाही, शिवाय त्या ओल्ड गॅरेजचा आसरा रजनीनाथला त्याने दिला आहे, पण त्याशिवाय त्याने दुसरं काहीच केलेलं नाही. आणि आता मात्र या ठिकाणी आपला मुलगा म्हणून रजनीनाथकडे आधार म्हणून या ठिकाणी तो पाहतोय. त्याचं संरक्षण या ठिकाणी रजनीनाथने करावं, कुणापासनं, रमाकांत आणि उमाकांतपासनं करावं असं या ठिकाणी तो म्हणतोय. परंतु रजनीनाथ हा आपल्या वडिलाच्या या ठिकाणी मागणीला भीक घालत नाही, या त्यांच्या विनवणीला भीक घालत नाही आणि तो आपल्या वडिलांना, हरिपितळेला, पप्पाला तो आपल्या झोपडीतनं, आय मीन टू से दॅट गॅरेजमधनं तो हाकलून लावतो. आणि इकडे मेन घरामध्ये रमा झोपली असताना, ती प्रेग्नंट आहे आणि ती झोपेत असताना माणिक, जिला या ठिकाणी रमा प्रेग्नंट असणं सुद्धा या ठिकाणी भावलेलं नाही, म्हणून तिच्या बेलीवरती, तिच्या पोटावरती, उदरावरती तिने मंतरलेली राख या ठिकाणी फासलेली. आणि हे जेव्हा रमाच्या लक्षात येतं तेव्हा रमा ही आधीच भित्री असलेली बाई भरपूरच घाबरते आणि ती धावत पळत या ठिकाणी येऊन आपल्या नवऱ्याला सांगते की माणिकने या ठिकाणी तिच्या उदरावरती या ठिकाणी राख घासलेली आहे, फासलेली आहे. रमाकांत हा आपल्या पत्नीचं ऐकून घेतो आणि तिला समजावण्याचा प्रयत्न करतो. राग घासली म्हणून काय झालं, त्याच्याने काहीही होणार नाही, कुठलाही त्रास या ठिकाणी होणार नाही. आणि रमाकांत आणि उमाकांत मध्ये या ठिकाणी पुन्हा एकदा एक कडाक्याचं भांडण होतं, ज्या भांडणामध्ये या ठिकाणी रमाकांत हा उमाकांतला स्पष्टपणे सांगतो की मी तुला काहीही देऊ शकत नाही आणि देणार नाही. प्रॉपर्टी म्हणून, तुझा हिस्सा म्हणून, तुझा वाटा म्हणून मी काहीच या ठिकाणी तुला देऊ शकत नाही. जो मला या ठिकाणी वाटा मिळाला होता तो मी या घर खर्चासाठी म्हणून सगळा वापरलेला आहे आणि आता माझ्याकडे तुला देण्यासारखं काहीही नाही. तेव्हा त्या सीन नंतर या ॲक्ट मधला जो सेकंड लास्ट सीन आहे तो रात्रीच्या वेळी या ठिकाणी घडतो आहे. रमाकांत हा दारू पीत आपल्या घरामध्ये बसलेला आहे. बाहेर धो-धो पाऊस कोसळतो आहे, त्यामध्ये विजांचा गडगडाट आणि गडगडाट ऐकायला येतो आहे आणि दारावरती या ठिकाणी या पावसामध्ये थाप पडते. बाहेरून उमाकांत हा दार उघडण्यासाठी म्हणून विनवणी करतो.
वेड्यासारख्या कोसळणाऱ्या पावसाच्या आवाजाने आपल्याला काहीच ऐकू येत नसल्याचा आभास रमाकांत हा या ठिकाणी निर्माण करतो आणि तो जरी त्याला ऐकायला येत असलं तरी तो दार उघडायला दाराकडे जात नाही. कधी समोरच्या दारावरनं थाप ऐकायला येते तर कधी मागच्या दारावरनं या ठिकाणी थाप ऐकायला येते. मध्ये बसून रमाकांत हा त्या भावाला अप्रत्यक्षपणे या ठिकाणी उद्देशून बोलू लागतो. भावा, जा, तू मला काय वेडा समजलास? माझी प्रॉपर्टी तुला देऊ करण्याइतपत तू असशील हुशार, परंतु मी तुझ्यापेक्षा महाहुशार आहे. आणि आज तो आपल्या भावासाठी या ठिकाणी आपल्या घराचे दार उघडणार नाही. केवळ आजच नव्हे, इथून पुढे कधीही नाही. हरिपितुळीने जसे सकारामला या ठिकाणी फसवलं होतं तसं आज रमाकांत हा उमाकांतला फसवतो आहे. आणि पुढे पुढे जाऊन या ठिकाणी पावसाचा आवाज हा अधिकच गडद होतो. त्या आवाजामध्ये या ठिकाणी एक वीज कोसळण्याचा मोठा आवाज या ठिकाणी कानावरती पडतो. आपल्याला माहिती नाही ती वीज कुठे कोसळली, कुणावरती कोसळली. लांब आकाशामध्ये एक गिधाड मोठ्या आवाजामध्ये या ठिकाणी किंचाळत आहे, हाही या ठिकाणी चित्कार आपल्याला ऐकायला येतो. आणि यातच हा सेकंड लास्ट सीन संपतो. आणि लास्ट सीन मध्ये या ॲक्टच्या पुन्हा एकदा रजनीनाथ हा ही शापित कथा जी आहे त्याच्या वहिनीची ती कशी आहे आणि तिला घेरलेल्या त्या 5 गिधाडांची कशी संपते यावरती या ठिकाणी काव्यात्मक पद्धतीने या ठिकाणी तो नरेट करतो, भाष्य करतो आणि हे नाटक येथे संपतं. अशा पद्धतीचं हे नाटक आहे. अतिशय विविध पद्धतीने या ठिकाणी आणि आक्रमक पद्धतीने लिहिलेलं हे नाटक आहे. तेव्हा हे नाटक मी इथे संपवतो आहे. धन्यवाद.